तर एक ब्रेकिंग न्यूज आहे। ठाणे एटीएस आणि दिल्ली स्पेशलच्या कारवाईमध्ये मोठा खुलासा झालाय। गजवाए हिंद राबण्याच्या तयारीमध्ये एक मोठी कारवाई करण्याच्या तयारीत होतं अशी माहिती समोर येतेय। गजवाए हिंद राबवण्याच्या तयारीमध्ये काही तरुण होते अशी माहिती आहे। तर या तरुणांना लाल किल्ल्यावर कब्जा करायचा होता। अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून लाल किल्ल्यावर इसिसचा झेंडा लावलेला फोटो सापडलेला आहे। मोसिद उर्फ सोनू इफ्तेकार याला अटक करण्यात आली आहे। सोनू ऑटो इलेक्ट्रिक एक्सपर्ट आहे। सिग्नल नावाच्या ॲप वापरून सोनू आणि इतर संशयित दहशतवादी संपर्कात होते अशी माहिती आहे। सोनूकडे 1 ते 1.5 फूट मोठी रिमोट कंट्रोल गाडी पूर्ण डिसमेंटल केलेली सापडलेली आहे। वायर आणि टाइमर सुद्धा सोनूकडे सापडलेले आहेत। सोनूकडे स्फोटकांची डिलिव्हरी होणार होती अशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि ती स्फोटकं सोनू रिमोट कंट्रोल गाडीमध्ये भरून ती गाडी दहशतवाद्यांना देणार होता असं कळतंय। आणि या रिमोट कंट्रोल गाडीचा वापर करून काही अति महत्त्वाच्या व्यक्तींना टार्गेट केलं जाणार होतं असा संशय तपास यंत्रणांना आहे। ठाण्यामधून एका तरुणाला स्फोटासाठी वापरणाऱ्या रिमोट कंट्रोल गाडीसह अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता ही धक्कादायक अशी माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल? ठाण्यामध्ये मोठी कारवाई केलेली होती एटीएसना आणि आता धक्कादायक असे खुलासे होत आहेत। हे धक्कादायक खुलासे म्हणजे तपास यंत्रणांना खरंच मोठं यश म्हणावं लागेल, कारण का ज्या पद्धतीनं यांचे सर्व मनसुबे होते, रिमोट कंट्रोल गाडीने अतिमहत्वाच्या व्यक्तींना इजा पोहोचवणं किंवा स्फोट घडवून आणणं, तिथपर्यंत ते जाण्याआधीच त्यांना ताब्यात घेतले, अटक केलेली आहे। या कारवाई ठाणे जिल्ह्यातल्या टिटवाळा परिसरामधील बनेली हे गाव आणि त्याच पद्धतीने खडवली हे गाव या 2 ठिकाणी केलेलं आहे। खडवली इथं सोनू इफ्तिकार नावाचा तरुण जे आहे, जो इलेक्ट्रिकल एक्सपर्ट आहे, त्याच्या घरी जेव्हा धाड टाकली तेव्हा त्याच्याकडे भरपूर वायरी, टायमर आणि रिमोट कंट्रोल गाडी जी 1 ते 1.5 फुटाची होती ती डिस्मेंटल केलेली सापडली आणि याच गाडीच्या माध्यमातून स्फोटक घडवायचे होते। त्यासाठी स्फोटकं पोहोचणार होती, त्याच्या आधीच त्याला अटक केली होती। दुसरा यासीन खान नावाचा एक तरुण आहे, जो टिटवाळामधल्या बनेली या भागात राहतो आणि तिथं पोलिसांनी त्याची चौकशी केलेली आहे। तो त्या जे सिग्नल नावाचं ॲप आहे त्या ॲपमध्ये त्या ग्रुपचा सदस्य होता, जो ग्रुप सोनूने बनवला होता आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून हे सगळे स्फोटक घडवून होते। या यासीन खानला आता चौकशी करता दिल्ली स्पेशल सेलने बोलवलेलं आहे। दिल्ली स्पेशल सेल, ठाणे एटीएस यांचं हे मोठं यश मानावं लागेल। बरोबर आहे। त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय काय समोर येतं, आणखी काही नावं समोर येतात का ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।